शेतीवर अवलंबून आहे. पारंपरिक शेतीत केवळ एक किंवा दोन पिकांवरती भर दिल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न मर्यादित राहते. तसेच बदलते हवामान, पाणी टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती नफ्याची राहिली नाही. म्हणून कितीतरी लोकांना आपल्या मायभूमीशी असलेले नातं तोडून रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. ही एक मोठी समस्या आहे. यासाठी आम्ही आधुनिक शेतीतून आत्मनिर्भरतेकडे हा प्रकल्प राबवला आहे. केवळ पिके या व्यवसायावर अवलंबून न राहता त्यासोबत पशुपालन, मत्स्यपालन, फळबाग, कुक्कुटपालन, जैविक खत निर्मिती इत्यादी जोड व पूरक व्यवसाय करून शेतीतील उत्पादन वाढवता येऊ शकते. मत्स्यशेती यामध्ये विविध प्रजातीचे मासे पालन केले आहे. आंबा, नारळ, केळी अशा फळबागांची लागवड करून दीर्घकालीन उत्पन्न मिळते. आधुनिक तंत्राचा वापर, पारंपरिक पद्धतीने केलेली शेती व शेतीपूर्वक व्यवसाय शेतकऱ्याला फायद्याचे होत नाही. यासाठी पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन वापर करून सेंद्रिय खत यासाठी जनावरांचे मलमूत्र, पालापाचोळा यांपासून गोबर गॅस, कंपोस्ट खत, गांडूळ खत निर्मिती करून तेच शेतकरी शेतात वापरून जैविक शेती करू शकतो. गोपालन करून शेतकरी उत्पादन घेऊ शकतो, जसे की दूध, तूप, ताक, दही, लोणी याशिवाय गोमूत्र अर्क इत्यादी जागतिक पातळीवर मागणी असणारे उत्पादने निर्माण करून अर्थार्जन करू शकतो. शारीरिक श्रम व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे, जसे की कडबा कट्टर, वातानुकूलित गोटे इतर. कुक्कुटपालन यामध्ये शेतकरी विविध जातीच्या कोंबड्या पाळून त्यापासून अंडी, मांस, त्यांच्या विष्ठेपासून खत निर्मिती करू शकतो. शेळी मेंढी पालन यापासून शेतकऱ्याला खत, दूध, लोकर व मांस मिळते. तसेच किसान सुविधा IFFCO किसान ॲप भरून शेतकरी घर बसल्या हवामान, बाजारभाव, शेतीविषयक नवीन माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून सल्ले घेऊन बियाणे खत यांचा व्यवस्थित वापर करू शकतो. त्याचबरोबर सौर ऊर्जा, पवनचक्कीचा वापर करून शेतकरी वीज निर्मिती करू शकतो. एकात्मिक शेती ही शेतीची पद्धत नाही, तर भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत, अन्नसुरक्षित आणि रोजगारक्षम बनवणारे साधन आहे. धन्यवाद.